आणि सात्विक प्रवृत्तीचे राणाजी रोज नित्यनेमानं घरातील देवपूजा केल्याशिवाय त्यांची दिनचर्या सुरू होत नाही. गोरक्षा हा धर्म मानून पवित्र गोमातेला चारा घालणं, गरिबांना अन्नदान करणं हाही ते कर्तव्याचाच भाग मानतात. समाजकार्य करत असताना विविध धार्मिक कार्यक्रमांनाही त्यांची आवर्जून उपस्थिती असते. राणाजी म्हणजे समाजकारण आणि धर्मकारणाचा एक अपूर्व संगम आहे. संत महात्मे ही राष्ट्राची अनमोल ठेव आहे. या पवित्र भावनेतून परमपूज्य भय्यूजी महाराजांचाही सत्कार राणाजींच्या हस्ते करण्यात आला. थोरा मोठ्यांची चरित्र ही सामान्यांसाठी आदर्श असतात. त्या आदर्शावरच देश घडत असतो हे जाणून राणाजींनी महाराजा अग्रसेन, हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंहजी, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मान्यवरांचे कारंज्यासहित सुंदर पुतळे चौकात चौकात बसवून एक आदर्श समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या पुतळ्यांमुळे शहराच्या सौंदर्यातही भर पडली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पण प्रसंगी तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी राणाजींच्या प्रेमाखातर मतदारसंघात हजेरी लावली आणि राणाजींची पाठ थोपटली. रणजित बाबू देशमुखांची मतदारसंघातील उपस्थिती हेही याच प्रेमाचं द्योतक आहे. ऊन पावसात वाहनांची वाट पाहत थांबणाऱ्या प्रवाशांसाठी राणाजींनी ठिकठिकाणी असे प्रवासी निवारे उभारून प्रवाशांचा ऊन पावसापासून बचाव केला. सतत लोकांचाच विचार करणाऱ्या राणाजींच्या कल्पक बुद्धीचा आणखी एक पुरावा म्हणजे सामूहिक विवाह ही कल्पना. लग्न समारंभाचा भरमसाठ खर्च टाळण्यासाठी एकाच मांडवात अनेक जोडप्यांचे सामूहिक विवाह करून अनावश्यक उधळला जाणारा पैसा रोखण्यात राणाजींनी यश मिळवलं आणि समाज बांधवांची वाहवा मिळवली. सर्व धर्मभावाचे सच्चे भोक्ते असलेले राणाजी अल्पसंख्याकांसाठी आणि मुस्लिम बांधवांसाठी झटत असतात. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात राणाजी आवर्जून हजेरी लावतात. जब आमदार साहब इलेक्शन में नहीं थे यहाँ लोकसभा अपने विधानसभा में आमदार नहीं थे तो उस वक्त तो हमारे गांव की हालत बहुत खराब थी, विकास नहीं हुआ था गांव का. और आमदार साहब राणा दिलीप कुमार सानंदा जब चुनकर आए, जब से उन्होंने हमारे गांव में बहुत काम किए और वैसे हर समाज का वो काम करते रहते हैं. ऐसा हमको उनसे बहुत उम्मीद है और आने वाले इलेक्शन में भी हम उनका साथ देंगे. हमारे पीपलगढ़ राजा की जो मुस्लिम बस्ती है वो पूरे आमदार साहब पर झुके हुआ है. आमदार साहब पर हम जान देने के लिए तैयार है. आणि का नसणार? ईद या सणात मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वप्रथम राणाजीच जातात. कारण मुस्लिम बांधवांच्या प्रत्येक सुखदुःखात राणाजी स्वतः सामील असतात. या बांधवांच्या सर्व समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीनं उपाययोजना करण्याकडे त्यांचा कल असतो. सांस्कृतिक कार्यक्रमाचा एक भाग म्हणून राणाजींनी उर्दू मुशायऱ्याचं आयोजन केलं. स्वतः रसिकतेनं राणाजी या मुशायऱ्याचा आनंद लुटत होते. गोंदनापूर येथल्या प्रशस्त कब्रस्तानाचं बांधकाम
हे राणाजींच्या सर्व धर्म समाजसेवेचंच प्रतीक आहे. तसंच सुटाळा खुर्द, जळका भडंग, गोंधनापूर, अटाळी इत्यादी ठिकाणी स्मशानभूमीचं बांधकाम करून राणाजींनी हिंदू नागरिकांची फार मोठी सोय केली. माझ्या गावची परिस्थिती अशी होती अगोदर की रस्ता नव्हता, गावामध्ये चालायला रस्ता नव्हता, गाडी बैल जात नव्हते. तर आमदार साहेबांनी त्यांच्या निधीमधून आम्हाला रस्ते दिले, कॉन्क्रीट रोड केले आम्ही. आणि त्याच्यानंतर शाळेला कंपाऊंड वॉल नव्हतं, कंपाऊंड वॉल दिलं, आमदार साहेबांनी दिलं. आजपर्यंत आमच्या गावामध्ये पाणी पियाची व्यवस्था नव्हती. आमदार साहेबांच्या सहकार्यामुळे आम्ही आज इतके सुखी आहोत की असं वाटतं की आम्हाला या आमदारासारखं जर आजपर्यंत जर कोणी हे जर नसते तर आम्ही आजपर्यंत बी त्याच जागेवर असतो. पण आता आम्ही खरं जर म्हणलं तर आम्ही सुख समृद्धीनं आम्ही आमच्या आमदार साहेबांच्या आशीर्वादानं आमचं गाव फार व्यवस्थित झालेलं आहे. जेव्हा जेव्हा मतदारसंघामध्ये अतिवृष्टी आली असेल, नैसर्गिक आपत्ती आली असेल, त्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये शासनाच्या माध्यमातून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पुरामध्ये वाहून गेलेले काही आमचे कुटुंबीय असतील, काही आमचे शेतकरी बांधवांचे नातेवाईक असतील, त्यांनाही मोठ्या प्रमाणामध्ये शासनाच्या माध्यमातून, व्यक्तिगत माझ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून देण्यासाठी कर्तव्यबुद्धीतून मी प्रयत्न केलेला आहे. 26 अगस्त को अतिवृष्टि जो बारिश जो हो गया उसमें हमारे माताजी, पिताजी, लड़की युपुर में बह कर गए. फिर 27 अगस्त को राणा जी घर पे आ गए. उन्होंने उनके जेब से हम 11,000 हमको उन्होंने मदद किए. फिर बाद में कांग्रेस कमेटी के लोग जो आ गए, फिर उन्होंने हमको 3 दिन के अंदर हमारा पूरा काम करके दीजिए. हाँ, फिर राणा जी घर पर आ गए. फिर वहाँ से हमको शासन ने जो मदद दी हमारे को फिर वो दे दिए. राणा साहब ने तो ऐसे मदद की कि मैंने वो शब्द नहीं बोलने के लिए शब्दों का खजाने खाली हो गया क्या. यानी इतने उपकार ऐसा नाम पर खान परिवार पर किए उन्होंने. राणा जी ने जो किए अभी तक के, आज तक कोई लीडर ने, कोई आमदार ने, किसी ने नहीं किया हमारे लिए. जिल्ह्याच्या अतिवृष्टी प्रसंगात 3 कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात आणून जनतेला दिलासा दिला. यापुढे भविष्यात कधीही अतिवृष्टीनं अशी जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून त्यांनी 7 लाख रुपये खर्चून ही 400 फूट लांबीची पूर संरक्षक भिंत बांधली. त्यामुळे गावकरी निर्धास्त झाले आणि ह्या लोकनेत्यास आशीर्वाद देऊ लागले. उन्होंने देखेगा कि हम सुरक्षित बेरोजगार हैं. मेरा जो भी लोग बैंक से लोन निकालना चाहते हैं, लोन नहीं मिलता जल्दी, इसके लिए छोटा मोटा धंधा करके लेके हम बैठते हैं. उसके लिए हमारे को जो अतिक्रमण वाले उठा देते हैं. यानी कैसे भी पेड़ भरना है तो उनको हमको एकदम से हटा देते हैं यहाँ से. उसमें नगर परिषद वाले भी आते हैं, वो भी हटा देते हैं. आमदार साहब ने उनको समझाया कि भाई देखो बेरोजगारी बढ़ रही है, इनको सुरक्षित बेरोजगार जो है छोटा तो अपना व्यवसाय कर रहे हैं, चला रहे हैं, बोले उनको ठीक से चलाने दो. ये काय को उठाते तकलीफ देते, इनको इससे कौन सी बात की अड़चन आती है. सर अड़चन जो आती है तो बैठ के तफसीलात समझा के कर लेते हैं. सर राणा साहब का एहसान है. राणाजींच्या 44व्या वाढदिवशी भव्य रोगनिदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. हजारो गरीब रुग्णांचे मोफत रोग निदान करून औषधोपचार करण्यात आले. राणाजींनी स्वतः रुग्णांची आस्थेनं चौकशी केली. रुग्णांच्या सेवेसाठी राणाजी स्वतः आघाडीवर होते. आमदार साहेबांचे जे काम आहे त्याच्यामध्ये तळागाळापासून तर व्यापारी वर्ग किंवा सगळे जे सामाजिक बांधिलकी आहे आमदार साहेबाची, त्यामुळे हा जो सगळं रक्तदान शिबिर म्हणा किंवा हा जो कार्यक्रम आहे वाढदिवसाचा, खामगाव मतदारसंघाला ज्या कर्तृत्ववान माणसाची आवश्यकता होती ती आमदार साहेबांच्या रूपाने आम्हाला मिळालेली आहे. आमदार साहेबांनी खामगाव मतदारसंघासाठी भरपूर प्रयत्न केलेले आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वपूर्ण भाग असा की HIV पॉझिटिव्हची जी टेस्ट राहते रक्तदानाची, ती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त खामगावसाठी उपलब्ध झालेली आहे. ही सगळ्यात गौरवास्पद बाब